डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर बस स्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन देण्यात आले। धरणे आंदोलनाच्या मागण्या पुढील प्रमाणे: शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी आर्थिक मदत करण्यात यावी, शेतकऱ्यांना थकीत असलेली कर्जमाफी त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सोयाबीनला 6,000 रुपये व कापसाला 12,000 रुपये भाव देण्यात यावा, जंगली वन्य प्राण्यांपासून शेताचे संरक्षण करण्याकरता 100% अनुदानावर ताराचे कुंपण देण्यात यावे, शेतकऱ्यांना दिवसा शेती पंपाला वीजपुरवठा देण्यात यावा, ग्रामीण विभागातील घरकुल लाभार्थ्यांना त्वरित अनुदान बँक खात्यात जमा करण्यात यावी, 500 रुपयांचा स्टॅम्प रद्द करून 100 रुपयाचा स्टॅम्प पूर्वत करण्यात यावा, SC/ST OBCच्या आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलियरचा निर्णय रद्द करावा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, अनुसूचित जातीमधील संशोधक विद्यार्थ्यांना भारतीमार्फत देत असलेल्या BANRF 2022 या अधिछात्रवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, बांधकाम कामगार अर्जावर ग्रामसचिवांना सह्या करण्याचे आदेश देण्यात यावे। या मागण्यासाठी तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यात आले। निवेदन देण्याकरिता माननीय अनंतरावजी खडसे ज्येष्ठ मार्गदर्शक आंबेडकरी चळवळ, माननीय सुधागड डोंगरे माजी पंचायत समिती सदस्य, लालचंद इंगोले सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक उद्धवराव पारवे आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते व शेकडो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच आमच्या गोमाता कायदा आंदोलन। इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला।